बदलापूर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकात होणाऱ्या जीवघेण्या अपघाताबाबत हा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे। दिनांक 31/3/2026 रोजी चेतना अक्षय देवरे या फ्लॅट क्रमांक 3 वरून सकाळी सुमारे 8-10 वाजता लोकल ट्रेन पकडत असताना थेट रेल्वेच्या चाकाखाली जाऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। अशाच प्रकारे सध्या सुरू असलेल्या 10वी-12वीच्या परीक्षेच्या दरम्यान 12वीचा विद्यार्थ्याचाही रेल्वे फ्लॅटवरून पडून मृत्यू झाला आहे। कुलगा बदलापूर नगरपालिका क्षेत्रात लोकसंख्या झपाट्याने वाढत असून बदलापूर अंबरनाथ रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे। सध्या रेल्वे मुंबईकडे जाण्याचा एकमेव मुख्य मार्ग आहे। दररोज सकाळी व संध्याकाळी भीषण गर्दी होत असते। प्रवाशांना लेटमार्क, नोकरीच्या संधी गमावणे आणि जीवघेण्या प्रवासाला सामोरे जात आहे। MUTP 3 अंतर्गत 3री व 4थी रेल्वे लाईन काम अत्यंत संत गतीने सुरू असून ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाला 50% आर्थिक भाग उचलावा लागत आहे। हे काम पूर्ण झाल्यास दर 10 मिनिटांनी गाडी सुटू शकते। मात्र कामाच्या गतीबाबत समाधानाची स्थिती नाही। प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन लोकल फेऱ्या वाढवण्याचा 15 डबा लोकल सुरू करण्याचा विचार अजून झालेला नाही। बदलापूर प्लॅट क्रमांक 1, 2, 3 वर एकाच वेळी गर्दीच्या वेळेत प्रवासी वाहतूक सुरू असताना फ्लॅट खोदणे, जिने तोडणे, FOBचे काम सुरू करणे व लोखंडी साहित्य उघड्यावर ठेवणे अशी कामे सुरू आहेत। कोणत्याही अनिवार्य सुरक्षा बॅरिकेड्स, ग्रिल, संरक्षण, अडथळे, चेतावणी फलक, सुरक्षा रक्षक गार्ड किंवा पर्यायी सुरक्षा मार्ग उपलब्ध करून दिले नाही, ज्यामुळे प्रवाशांची जीवघेणी परिस्थिती निर्माण झाली आहे। या सर्वाला कंटाळून रेल्वे प्रवाशांनी सध्या आमरण उपोषण त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि 4 दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे। शासनाने याची दखल घ्यावी आणि तात्काळ कारवाई करावी विनंती।